आजच्या या सुदिन दिनी परमेश्वराला धन्यवाद देत आजच्या दिवसाची सुरुवात आपण एक सुमधुर गीत गाऊन करूया. विजयसंगीत गीत क्रमांक 124 आपण गाऊ, सुंदर देऊळ हृदय माझे. विजयसंगीत गीत क्रमांक 124. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षताची राखी शुद्ध याला, समक्षता त्याची राखी शुद्ध त्याला. सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी. उपदेश करी पवित्र आत्मा, उपदेश करी पवित्र आत्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. सारा येशू ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला. आता या देऊळ भय कैसे, आता या देऊळ भय कैसे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. दास मने येथे अवघी मंडळी, दास मने येथे अवघी मंडळी. भजया जमली देव बापा, भजया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. प्रियजनो, आजचं जे मनन आहे ते आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या वचनासाठी व आजच्या दिवसासाठी एक विशेष आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये सन्माननीय मनोज पवार सर आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की मनोज पवार सर पुढे येतील आणि प्रार्थना करतील. मग आपण मनन चिंतनाकडे जाऊया. प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वरा, मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती प्रशंसा गौरव महिमा करतो. सकाळपासून तर आतापर्यंत सांभाळलंस, तुझी कृपा दया तू पुरवलीस, त्याबद्दल मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. पिता परमेश्वरा, या सकाळच्या समय पिता परमेश्वरा, आज जे काही वचन तुझ्या दासाच्या द्वारे येणारे पिता परमेश्वरा, त्यांच्या ओठेला जिभेला कंठेला तू स्पर्श कर पिता परमेश्वरा. आम्ही इथं ऐकणारे पिता परमेश्वरा, जे काही लोक ऑनलाईन ऐकते त्या प्रत्येकाला तुझी कृपा तुझी दया तुझा आशीर्वाद दे. विशेष तुझ्या दासांना आज तुझ्या स्वाधीन समर्पित करतो. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कारण ठरू दे अशी त्याकडे प्रार्थना करतो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. धन्यवाद सर. मी ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित वडील मंडळ आपणासमोर
आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांचं ख्रिस्त येशूत स्वागत करतो आणि विनंती करेन की आजचं मनन कृपा करून आपण द्यावं. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम आणि जे ऑनलाईन उपस्थित आहे त्यांना देखील प्रभूच्या नावामध्ये सलाम. आणि एक नवीन सकाळ पुन्हा एकदा प्रभूने आम्हाला दिलेली आहे आणि या नवीन दिवशी आम्ही देवबापाचं स्तवन करू, त्याची स्तुती करू यासाठी की तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन अशी आहे. यावेळेला आम्ही मननासाठी 2 वचनं वाचणार आहोत आणि ते आहे यशायाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 8 आणि 9 ही 2 वचनं आपण वाचूया आणि मग पुढे जाऊया. यशायाचं पुस्तक ह्याचा 1 अध्याय 8 आणि 9 वचन. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर यहोशवाला म्हणतो, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. प्रभू परमेश्वर त्याची सत्यवचनं आशीर्वादित करो. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो एक प्रसंग आहे आणि या प्रसंगामधून आता आम्ही पाहतो की इस्रायलांचा मुख्य नेता मोशे, आता तो त्याचा काळ संपलेला आहे आणि परमेश्वराची वाणी यहोशवाच्या कानावर पडत आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर यहोशवाला काही अभिवचनं देत आहे, काही धीर देत आहे, काही गोष्टी सांगत आहे आणि तो दुधामधाचा देश, तो वचनदत्त देश कशा रीतीने काबीज करायचा आहे त्याविषयी काही मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. प्रियांनो, ही जी अभिवचनं आहेत, ही अभिवचनं याकडे आम्ही लक्ष दिलं तर पवित्र शास्त्रामध्ये देवाने आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी अनेक अभिवचनं देऊन ठेवलेली आहेत. संपूर्ण मानवजातीसाठी देखील अभिवचनं आहेत, परंतु जे विशेष विश्वासणारे लोक आहे त्यांच्यासाठी देवाने अभिवचनं देऊन ठेवलेली आहे. आणि शास्त्राभ्यासकांच्या मते जवळजवळ पूर्ण बायबलमध्ये 8,000 पेक्षा जास्त अभिवचनं देवाने विश्वासणाऱ्यांसाठी दिलेली आहे. मग आम्ही हा फरक देखील समजून घेतला पाहिजे. अभिवचन म्हणजे प्रॉमिस, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे आणि त्यानंतर त्याला जोडूनच एक शब्द महत्त्वाचा आहे आणि तो आहे करार. आणि करार आणि अभिवचन यामध्ये काय फरक आहे ते देखील आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. करार हा 2 पक्षामध्ये असतो आणि तो अधिकृत असतो, तो कायदेशीर असतो, त्याला तह किंवा करार असं देखील म्हटलेलं आहे. मग या करारामध्ये काही अटी असतात, नियम असतात आणि त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत जशा की रक्ताचं सिंचन करणं आहे आणि मिठाचा समावेश देखील त्या करारामध्ये असतो. आणि म्हणून पुष्कळ वेळा असं म्हटलं जातं की हा रक्ताचा करार आहे, हा मिठाचा करार आहे, अशी भाषा देखील आम्ही वापरत असतो. मग आम्हाला समजलं पाहिजे की प्रॉमिस आणि करार हे देवाने कशा रीतीने दिलेले आहे. ते जुना करार आणि नवा करार, संपूर्ण बायबल हे 2 करारामध्ये विभागलेलं आहे. आणि हे 2 करार म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत हे 2 करार देवाने मानवाला दिलेले आहेत आणि ते अधिकृत आहेत. त्यामध्ये अटी आहेत, त्यामध्ये नियम आहे आणि त्यामध्ये काही गोष्टींचा समावेश आहे. या करारांचा भंग जो करेल आणि त्याला त्या करारात लिहिलेल्या शिक्षा देखील मिळतात असं आम्ही त्या ठिकाणी पाहतो. मग अभिवचन हे मात्र एकतर्फी असते. हे देवाने मानवाला दिलेलं प्रॉमिस आहे, काही ग्वाही आहे, काही आश्वासन आहे आणि ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे. देवाची सर्व वचने हा कराराचाच भाग आहे, परंतु अभिवचनापेक्षा
हा करार मोठा असतो, हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. मग आज आम्हाला ज्या गोष्टीवर विचार करायचा आहे त्याची मुख्य संकल्पना अशी आम्हाला ठेवता येईल की खरा आत्मविश्वास देवाच्या वचनातून मिळतो. आणि तुम्हाला जर आत्मविश्वास हवा असेल तर देवाने पवित्र शास्त्रात दिलेली अभिवचनं आम्हाला शोधावी लागतील. अशी हजार अभिवचनं देवाने त्याच्या विश्वासणाऱ्यांना देऊन ठेवलेली आहे आणि म्हणून आम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग त्यामध्ये मी असा शब्द वापरलेला आहे की देवाच्या अभिवचनावर भरोसा ठेवणे. मी त्या ठिकाणी विश्वास हा शब्द वापरलेला नाही, भरोसा हा शब्द वापरलेला आहे. मग यामध्ये काय फरक आहे का? यामध्ये देखील सूक्ष्म फरक आहे असं आम्हाला दिसून येतं. भरोसा म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये ट्रस्ट म्हटलेलं आहे. त्यानंतर आणखी एक शब्द वापरलेला आहे, रिलायन्स असा शब्द वापरलेला आहे भरोशाला. आणि कोणत्याही शंकेशिवाय, कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्यावर अवलंबून राहणं म्हणजे भरोसा आहे. आणि भरोसा हा भावनेवर देखील अवलंबून आहे. प्रियांनो, भावना आहे त्यामध्ये, बंध आहे, प्रेम आहे, त्यामध्ये आदर आहे. आणि जर एखादा मुलगा आपल्या बापाबरोबर फिरत असताना तो म्हणू शकतो की मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून या ठिकाणाहून उडी मारू शकतो, कारण काय? मला माझ्या बापावर भरोसा आहे. एखादा मुलगा अगदी त्याला काही काळजी न करता तो सहज माझ्यासोबत माझा पिता आहे म्हणून तो सहज त्या ठिकाणाहून उडी मारू शकतो. यासाठी त्याला आतून पूर्ण भरोसा आहे की माझा पिता मला धावून येईल वाचवण्यासाठी. हा त्याला पूर्ण भरोसा आहे असं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. मग विश्वास काय आहे? विश्वास त्याला इंग्रजीमध्ये बिलीफ म्हटलेला आहे आणि त्याला फेथ पण म्हटलेला आहे. विश्वासाची व्याख्या आम्हा सर्वांना माहिती आहे, इब्रिया 11:1 मध्ये दिलेली आहे. आणि न दिसणारा देव याच्याबद्दलची खात्री आहे. तो न दिसणारा देव, आणि ही खात्री अनुभवाने, बुद्धीवर आणि अनेक प्रकारच्या माहितीवर अवलंबून असते. विश्वास हा मिळवावा लागतो, तो पुराव्यावर टिकतो आणि तो अटळ आहे आणि तो विनाशर्त देखील आहे. मग आता आम्हाला विश्वास आणि भरोसा याबद्दलचं जर समज आलेली आहे तर मग आम्ही आता कुठंतरी सारांशकडे आलं पाहिजे. मग विश्वास म्हणजे हे झाडाचं एक मूळ आहे आणि भरोसा म्हणजे त्या झाडावर आलेलं फूल आहे. अशा प्रकारे आम्ही त्याचा सारांश करू शकतो. आणि मग आम्हाला समजतं की देवाने आम्हाला जो भरोसा दिलेला आहे तो भरोसा त्याच्या अभिवचनांचा आहे आणि ती अभिवचनं कशी आहेत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. मग आता आम्ही अभिवचनाकडे जर गेलो तर अभिवचनांचे बायबलमधून आम्ही वर्गीकरण जर केलं तर 4 प्रकारे वर्गीकरण करता येईल. आणि ते असं आहे, पहिलं तारणाचं अभिवचन देवाने देऊन ठेवलेलं आहे आणि हे अभिवचन सर्व मानवजातीसाठी आहे, योहान 3:16. आणि त्याप्रमाणे जो संपूर्ण मनाने देवावर विश्वास ठेवतो, संपूर्ण मनाने पाप क्षमा मागतो, त्याला सार्वकालिक जीवन देवाने देऊ केलेलं आहे. दुसरं अभिवचन असं आहे, शांतीचं अभिवचन देवाने देऊ केलेलं आहे आणि देव संकटाच्या काळात आपल्या मुलांना शांती देतो, धीर देतो. फिलिप्पी 4:6 आणि 7 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. तिसरं असं आहे, मार्गदर्शन करण्याचं अभिवचन देखील देव देतो आणि ते आम्ही पवित्र शास्त्रामध्ये शोधायला पाहिजे. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 5 आणि 6व्या वचनामध्ये देवाने मार्गदर्शनाचं अभिवचन दिलेलं आहे आणि जो संपूर्ण मनाने त्याच्यावर भाव ठेवतो त्याला देवापासून मार्गदर्शन मिळत असतं. मग तो आमच्याशी सतत उपस्थित राहतो, आमच्या सोबत राहतो आणि याबद्दल देखील देवाने अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. देव सदैव आपल्या लोकांसोबत आहे, तो त्यांचा त्याग करत नाही असं देवाचं वचन इब्री 13 आणि 5 मध्ये म्हटलेलं आहे. मग या प्रकारे वर्गीकरण अभिवचनांचं केल्यानंतर या
देवाने दिलेल्या अभिवचनांचं वैशिष्ट्य काय आहे प्रियांनो, ते देखील आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि ती वैशिष्ट्य असं आहे की त्याची विश्वासार्हता. देवाची वचनं ही कधीही फेल जात नाही. देवाची वचनं ही कधीही बदलत नाही. मत्तई 5:18 असं म्हटलेलं आहे, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचनं नाहीशी होणार नाही, आणि त्यातला कानामात्रा देखील रद्द होणार नाही. असं देवाचं वचन विश्वासार्ह आहे. फेथफुलनेस असं त्याला इंग्रजी म्हटलं आहे. मग देवाचे वचन हे आमच्या जीवनाचा, ख्रिस्ती जीवनाचा आशेचा पाया आहे प्रियांनो. फाउंडेशन ऑफ होप. ही अभिवचनं माणसाला कठीण काळात जगण्यासाठी आणि संकटावर मात करण्यासाठी आशा आणि धैर्य देतात प्रियांनो. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आशेचा पाया आहे देवाची अभिवचनं. पुढे आम्ही पाहतो की त्यानंतर मुक्ती आणि अनंत काळचे जीवन या अभिवचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. यामध्ये मुख्यत्व करून मानवाच्या उद्धारासाठी आणि मृत्यूनंतरच्या अनंत काळाच्या जीवनासाठी देवाने दिलेले तारण याचा समावेश आहे. आणि म्हणून साल्वेशन आणि इटर्नल लाईफ हे देवाच्या वचनाच्या अभिवचनाच्या द्वारे आम्हाला प्राप्त होत असतं. आणि म्हणून आम्ही ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं, देव अभिवचनाचा देव आहे. गॉड इज गॉड ऑफ प्रॉमिसेस. आणि म्हणून आम्ही लक्ष असू दिलं पाहिजे की मग हे अभिवचनं आमच्या चांगल्या स्मरणात पाहिजे. वेळोवेळी आम्ही ते स्मरले पाहिजे. वेळोवेळी आम्ही त्या प्रकारे देवाजवळ मागणी केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, आणि देव समयानुसार त्या गोष्टी घडवून आणतो आमच्या जीवनामध्ये. मग पवित्र शास्त्रामध्ये एक अभिवचन अतिशय व्यापक स्वरूपात दिलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्यात मोठ्या संख्येने ते दिलेलं आहे. ते देखील आम्ही पाहण्याचा प्रयत्न जर केला तर ते अभिवचन असं आहे, तू भिवू नको, तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका. अशा प्रकारचं जे अभिवचन आहे ते जवळजवळ 365 वेळा बायबलमध्ये देव केलेलं आहे प्रियांनो. तू भिवू नको. येथे देखील यहोशवाला परमेश्वर म्हणतो, तू घाबरू नको, तू भिवू नको, तू जिकडे जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्यासोबत असणार आहे. मग तू भिवू नको हे कोणकोणत्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये हे वचन आम्हाला लागू पडतं तर ते देखील आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू अगदी थोडक्यामध्ये. आणि ते 7 प्रकारे हे तू भिवू नको हे देवाचं अभिवचन आम्हाला पाहण्याची यावेळेला संधी आहे. आणि ते आम्ही पाहत असताना जीवनाच्या प्रवासामध्ये तू भिवू नको. आमचा जीवनाचा प्रवास हा खडतर आहे प्रियांनो. निरनिराळ्या प्रकारच्या समस्यांनी भरलेला आहे. निरनिराळ्या प्रकारचे आव्हानं आहेत, परीक्षा आहेत, संकट आहेत, मोह आहेत. आणि अशा सर्व प्रकारे आम्ही जेव्हा जीवनाचा प्रवास करतो त्यावेळेस देव म्हणतो त्याच्या वचनामध्ये, तू भिवू नको. उत्पत्ती 26 आणि 24 मध्ये देवाने इसाकाला म्हटलं, काय म्हटलं? त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहम याचा देव मी आहे. मी आपला सेवक अब्राहम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन व तुझी संतती बहुगुणित करेन. तू जिकडे जाशील तिकडे मी तुझ बरोबर असेन. तू भिवू नको. इसाकाने प्रवास केला मिसरकडून आणि तो निरनिराळ्या प्रकारच्या पलिष्ठ्यांच्या प्रांतामधून फिरत राहिला. विहिरी खोदल्या. देवाने त्याला समृद्धी दिली, आशीर्वाद दिला, सगळं काय दिलं, पण शत्रू देखील तेवढेच त्याचे होते. आणि त्यावेळेला देवाने त्याला धीर दिला. देवाने त्याला आश्वासन दिलं, तू भिवू नको, तुझ बरोबर मी आहे. मोशेचा प्रवास देखील असाच आहे प्रियांनो. गणना 21 आणि 34 मध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला, हेशबोनाच्या राजाला भिवू नको. आता इस्रायल लोक आणि मोशे 40 वर्षाचा प्रवास करून यार्देनेच्या पूर्वेला आलेले आहेत. त्या ठिकाणी अमोऱ्यांचे राजे आहेत, हेशबोनाचे राजे आहेत आणि त्यांचा पाडाव करून आता त्यांना जिंकायचं आहे. परंतु संकट मोठी आहेत. अमोऱ्यांच्या राजांचा पराभव झालेला आहे. आता हेशबोनाच्या राजाचा पराभव करायचा आहे. देव मोशेला म्हणतो, मोशे तू भिवू नको. जसं मी अमोऱ्यांचं राजाचं केलं ना तसंच हेशबोनाच्या राजाचंही करणार आहे. तू मात्र भिवू नको. मग देवाने गिदोनाला देखील अभिवचन दिलं. शास्त्र 6:23 मध्ये देव परमेश्वर त्याला म्हणाला, तुझे क्षेम असो
भिवू नको, तू म्हणावायचा नाहीस. गिदोनाला जवळजवळ 2 वेळा परमेश्वराने दर्शन दिलं आणि त्याला म्हटलं की तुला मिद्यानांचा पराभव करायचा आहे, तुला लढाई करायची आहे. परंतु गिदोनाची तयारी नव्हती आणि वारंवार गिदोनाने काय केलं, गिदोनाने म्हटलं देवा परमेश्वरा मला काहीतरी दाखव. आणि गिदोनाला परमेश्वराने दाखवलं. त्यावेळेस देवदूत देखील गिदोनाला दिसला आणि गिदोनाला असं वाटलं, अरे मला देवदूताचं दर्शन झालं, आता मी जगणार नाही, मी मरेल. परंतु त्या ठिकाणी त्याला वाणी ऐकू आली आणि असं म्हटलं की तुझे एक क्षेम असो, भिवू नको, तू मरावयाचा नाहीस. परमेश्वर आमच्या सोबत आहे. अगदी मृत्यूछायेच्या दरीतून हे आम्ही चालत असलो तरी परमेश्वर आमच्या सोबत आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात असा दावीद म्हणतो. तर त्याला देखील विश्वास होता की देव माझा रक्षण करता आहे, माझ्या जीवाचा रक्षण करता आहे आणि म्हणून मी भिणार नाही. परमेश्वरा आमच्या सोबत असताना तो आमच्या जीवनाचा प्रवास सुलभ, सुखरक आणि आमच्या इच्छितस्थळी आणि ते सर्व करत असताना आम्हाला लागणारी समृद्धी तो देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही या देवाच्या वचनाकडे नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे आणि आम्ही भरोसा टाकला पाहिजे की जीवनाच्या प्रवासात आम्ही चालत असताना देव असं म्हणतो की तू भिवू नको. दुसरं अभिवचन आहे, तू भिवू नको, दुष्काळामध्ये मी तुझा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. दुष्काळ ज्या ज्या वेळा आहे, अनेक प्रकारचे दुष्काळ आहे, टंचाई आहे, वस्तूंची कमतरता आहे, अशा अगदी निकडेच्या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो की तू भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. पहिले राजे आणि 17वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये एलिया त्या स्त्रीला असं म्हणतो, सारपतेतली स्त्रीला असं म्हणतो की बाई तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. त्यापूर्वी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्या मुलासाठी व आपल्यासाठी भाज. बाई सांगत आहे एलियाला की आता आमच्याजवळ काही शिल्लक नाही, जे काही आहे ते आम्ही आता स्वयंपाक करू, खाऊ आणि नंतर मरून जाऊ, कारण दुष्काळ फार कठीण आहे. परंतु एलियाने आज्ञा केली आणि त्या आज्ञेचं पालन त्या विधवा स्त्रीने केलं आणि विधवा स्त्रीच्या त्या जीवनामध्ये एक मोठा चमत्कार झाला. जोपर्यंत दुष्काळ होता, जोपर्यंत पाऊस पडला नाही, तोपर्यंत त्या विधवा स्त्रीच्या घरामध्ये तेलाची कुपी आणि पिठाचं मडकं कधीच संपलं नाही प्रियांनो. आणि म्हणून जरी दुष्काळ असेल तरी पण त्या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर माझा पुरवठा करणारा आहे या विश्वासावर आम्ही जगायला शिकलं पाहिजे, कारण हे जिवंत देवाचं जिवंत अभिवचन आहे प्रियांनो. त्या अभिवचनाकडे आम्ही लक्ष द्यायला शिकलं पाहिजे. मग परमेश्वर असं म्हणतो, तू भिवू नको, अशक्तपणामध्ये मी सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. तू ज्या ज्या वेळेला अशक्त आहे, ज्या ज्या वेळेला तू दुर्बळ आहे, ज्या ज्या वेळेला तू कमी पडशील, ज्या ज्या वेळेला तू माघार घेशील, त्या त्या वेळेला मी तुझ्या बरोबर आहे. यशया 41 आणि 10 मध्ये तो असं म्हणतं, तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहेस, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो व मी तुला सहाय्यही करतो. परमेश्वराचं हे वचन आहे. अशक्तपणामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही अकार्यक्षम बनतो, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कमजोरी वाटू लागते, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला हताश आणि निराश वाटू लागतं प्रियांनो, त्या त्या ठिकाणी सामर्थ्य आणि आरोग्याचा पुरवठा करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की तू भिवू नको. मग पुढे असं म्हटलेलं आहे, तू भिवू नको, परीक्षा असेल त्यासोबत मी तुझ्यासोबत आहे. परीक्षेत मी तुझ्यासोबत आहे. ज्या ज्या वेळेला तुला परीक्षा येतील, म्हणजे जीवनाच्या परीक्षा आहेत. यशया 43 आणि 31, यशया 43 आणि 1 ते 3 मध्ये असं म्हटलेलं आहे, तू जलातून चालशील त्यावेळेस तुला भीती वाटणार नाही, तू नद्यातून चालशील त्यावेळेस तुला नद्या बुडवणार नाही, आणि ज्यावेळेस तू अग्नीतून चालशील त्यावेळेस तुला अग्नीच्या ज्वाला पोळणार नाही, असा तुझा देव परमेश्वर म्हणतो. आणि म्हणून संकट आहे, अशक्तपणा आहे, परीक्षा आहेत प्रियांनो. आणि या परीक्षेमध्ये इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुझा त्राता आहे, मी तुला सोडवणारा आहे, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे,
मी तुझ्यासाठी मनुष्य राष्ट्रे वतनादाखल देईन, असा तो परमेश्वर म्हणतो. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवणं आमची जबाबदारी आहे प्रियांनो. या ठिकाणी आणखी पुढे असं म्हटलेलं आहे, तुम्ही भिवू नका, कारण परमेश्वर तो काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्याची पाखर ही काळजी घालणारी पाखर आहे प्रियांनो. तो आम्हाला काळजीने जवळ करतो. आणि म्हणून तो असं म्हणतो मत्ते 10:30 आणि 31 मध्ये, भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. देवाने सगळ्या गोष्टींचं मोल केलं आणि ते मोल त्या सर्व मोलांपेक्षा मानवाच्या जीवनाला अधिक मोल दिलेलं आहे. म्हणून नवा करार असं म्हणतो की तुम्ही भिवू नका, तुम्ही काळजी करू नका, आणि देव तुमच्या सोबत आहे. तो तुमची गरज पुरवेल, तो तुम्हाला सुखी ठेवेल, असं या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं. मग शेवटी आम्ही पाहतो की भिवू नको, मृत्यूनंतरचं जीवन देखील मी तुला देऊ केलेलं आहे. मृत्यूनंतरचं जीवन प्रगटीकरण 1:17 आणि 18 मध्ये असं म्हटलेलं आहे, तू भिवू नकोस, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा युगानयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. प्रियांनो, या जीवनामध्ये त्याची हजार अभिवचनं आमच्यासाठी आहेत. या जीवनानंतर देखील त्या प्रभू परमेश्वराने आम्हाला सोडलेलं नाही आणि टाकलेलं नाही. तो सदा सर्व काळ आमच्यासोबत राहणारा परमेश्वर आहे. जीवन देणारा, सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर तो आहे. आणि म्हणून त्याची वचनं आम्हा सर्वांसाठी एक जीवन जगण्यासाठी नवीन उमेद देणारे, नवीन शक्ती देणारे, नवीन बळ देणारे, आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्थिर करणारे, आमचा विश्वास मजबूत करणारी अशी हे अभिवचनं आहेत प्रियांनो. त्या अभिवचनांकडे आम्ही लक्ष देऊया, त्या अभिवचनावर भरोसा ठेवूया. आमच्या अंतःकरणामध्ये ते अभिवचनं त्यांचं चिंतन आणि मनन करूया, आणि देव आम्हाला त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये स्थिर करेल, चालविल, आणि आमच्या जीवनाच्या शेवटापर्यंत तोच आमच्या संगती राहणार आहे. आणि म्हणून देव करो या अभिवचनांद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. अतिशय प्रेरणादायक आणि मनाला स्फूर्ती देणारं हे देवाचं वचन आम्हाला भिवू नको असं स्पष्टपणे सांगतं. 365 वेळापेक्षा जास्त आणि 7 महत्त्वाच्या गोष्टी आपण ऐकल्या. जीवन प्रवासात असो किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये असो, आरोग्याच्या परिस्थितीमध्ये असो, आम्ही भिवू नये. आमचा प्रभू आम्हाला सांभाळतो, तो आमच्या सोबत असतो. फारच प्रेरणादायी या पवित्र वचनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आजारी प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच आपल्याला पावसाची गरज आहे. आजूबाजूची परिस्थिती पाहता काही ठिकाणी अतिवृष्टी आहे. आपल्या जवळच जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. झालेल्या नुकसानामध्ये परमेश्वराने आपली कृपा पुरवावी, जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो पाऊस पडतोय त्यासाठी प्रार्थना करूया की आपल्या नंदुरबार शहरामध्ये देखील पावसाचं आगमन व्हावं आणि आपल्या नदी नाल्यांना भरपूर असं पाणी मिळावं. सोबतच आपण प्रार्थना करूया. आंतरराष्ट्रीय पातळीवरती भूमिकंप झालेला आहे आणि अशा व्हेनेझुएला आणि या परिसरामध्ये जो भूमिकंप झाला, आपण तेथील लोकांसाठी देखील विशेष प्रार्थना करूया. आंतरराष्ट्रीय बाबतीत जर आपण विचार केला तर युद्धाचा जो करार होता त्यावरती आता शिक्कामोर्तब होऊन युद्ध आता होणार नाही. तर आपण युद्धाच्या या परिस्थितीला आटोक्यात यावं यासाठी देखील प्रार्थनेमध्ये आठवण करूया. मी राजू मार्गपाळक साहेबांना विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने ते पुढे येतील, प्रार्थना करतील. आपण प्रभूची प्रार्थना करू आणि आशीर्वादासाठी मी सन्माननीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब तुम्हाला सांगणार आहे की आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यायचा आहे. प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरवी बापा, आजच्या या सकाळच्या मननासाठी आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू पुन्हा एकदा तुझ्या वचनामध्ये आम्हा सर्वांना उपस्थित केलंस, तुझ्या वचनाच्या द्वारे स्पर्श केला. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू आमच्यावर अगाध प्रीती करणारा परमेश्वर आहे. तू सर्व काळ
आमच्या सोबत तू करार केलेला आहे. आजच्या वचनाप्रमाणे आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांच्याद्वारे एक सुंदर अभिवचन, एक सुंदर निरोप आम्हाला पुन्हा एकदा मिळालेला आहे की तू भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. जीवनाचा प्रवास असाच आहे. गौरी दे बाबा, परीक्षा असो, समस्या असो, संकट असो, पण तूच आम्हाला या जीवनामध्ये चालविणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आजच्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो. आज पुन्हा आम्ही काही विनंत्या घेऊन तुला सादर करत आहोत. या पृथ्वी तलावर पावसाची अत्यंत गरज आहे. आमचा विश्वास आहे की या सर्व गोष्टी तुझ्या हाती आहे, कारण गौरी दे बापा, तूच आमच्यावर दया आणि प्रीती करणारा परमेश्वर आहे. तू आमचा याजक आहे. तू या सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तू आम्हाला भरपूर पाऊस देशील आणि जमिनीला तृप्त करशील. सर्व शेतकऱ्यांना तू आनंदी तू करशील असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून जे आमचे वडील प्रियजन आहे त्यांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवतो. त्यांचा आधार आणि कृपेचा पित्या परमेश्वरा तू आधारस्तंभ हो आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव हो दे. SM ट्रस्ट, SM चर्चेस अध्यक्ष आणि सर्व युनिट, सर्व मंडळ्या, सर्व कार्यालय, हे सर्व काही तुझ्या गौरवी हातामध्ये आम्ही सोपवतो. आमचा विश्वास आहे की आतापर्यंत तू या सर्व गोष्टी आशीर्वादित केल्या. इथून पुढे देखील तुझा आशीर्वाद पित्या परमेश्वरा या सर्व गोष्टींना, या सर्व युनिटला तू देणार आहे असा आमचा विश्वास आहे. आज जे पित्या परमेश्वरा ऑनलाईन उपस्थित आहे, ज्यांना राहता आलं नाही, या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. तुझ्या वचनामध्ये या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. याद्वारे तुझं गौरव हो दे. आज सकाळी आम्ही सर्व मिळून तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पाळक साहेब आशीर्वाद. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ऑनलाईन जोडल्या गेलेल्या सर्व तुझ्या दासांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवाकऱ्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रेते शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना. उद्या तरुण संघ असेल व रविवारी आपली नियोजित भक्ती होणार आहे. आदरणीय रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब रविवारी वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.